हॅलो फ्रेंड्स, मी पायल. आज मी तुमच्याबरोबर हा फ्लॉलेस मेकअप कसा केला आहे याचा व्हिडिओ शेअर करत आहे. एकदम फ्लॉलेस मेकअप आहे, एकदम लाईट मेकअप आहे, जो तुम्ही पार्टीमध्ये, लग्नामध्ये कुठेही जात आहेत तर तुम्ही करू शकता, आणि तोही अफोर्डेबल प्रोडक्ट्समध्ये. सो लेट्स गेट स्टार्टेड. सगळ्यात आधी मी केस छान प्रकारे सिक्युअर केली. त्यानंतर वेट वाईप्सने 3 फिंगर्समध्ये रॅप करून वेट वाईप छान प्रकारे फेस क्लीन्स करून घेतला. आता मी टोनिंगने रोज वॉटर ॲज अ टोनर म्हणून यूज करते आहे. द बॉडी केअरचा रोज वॉटर इथे मी घेतला आहे. खूप छान आहे. तो कॉटन बॉलमध्ये घेऊन व्यवस्थितपणे चेहऱ्याला लावून घेतला आहे. टोनिंग केल्यामुळे काय होतं, आपला फेस आहे तो अजून व्यवस्थित क्लीन्स होतो, पोर्स मिनिमाइज होतात. 5 मिनटं ठेवून त्यानंतर मी येथे पॉन्ड्सचा जेल मॉइश्चरायझर यूज करत आहे. माझी स्किन ही ऑइली आहे, त्यामुळे मी येथे जेल मॉइश्चरायझरचा यूज करत आहे. जर तुमची स्किन ड्राय असेल तर तुम्ही क्रीम बेस मॉइश्चरायझरचा यूज करा. मॉइश्चरायझर यूज केल्याने काय होतं, तर आपली स्किन आहे छान प्रकारे हायड्रेट होते. स्किन हायड्रेट झाली की आपला मेकअप आहे हा पॅची होणार नाही, एकदम फ्लॉलेस मॅट फिनिशमध्ये आपला मेकअप होईल. त्यामुळे मी इथे छान प्रकारे तो व्यवस्थित स्किनमध्ये ॲब्झॉर्ब करून घेत आहे मॉइश्चरायझर. इथे मी इनसाईडचं प्रायमर यूज करते आहे. प्रायमर यूज केल्याने काय होतं, आपलं जे स्किनचं टेक्स्चर आहे ते फ्लॉलेस होतं. आपल्याला एक चांगला स्मूथ फिनिशवाली स्किन मिळते मेकअप करण्यासाठी. त्याचप्रमाणे प्रायमर ही एक बाउंड्री आहे, म्हणजे आपला जो मेकअप आहे तो स्किनमध्ये जात नाही, त्यामुळे प्रायमरचा यूज करायला पाहिजे. एकदम सॉफ्ट स्किन होते प्रायमर लावल्यावर, आणि त्यामुळे आपला मेकअप फ्लॉलेस होतो. त्यानंतर येथे मी मार्सचं फाउंडेशन यूज करत आहे. मार्सचं हे जे फाउंडेशन आहे यामध्ये मी मॉइश्चरायझर यूज केला आहे, मिक्स करून इथे मेकअप करत आहे. कारण मार्सचा जो फाउंडेशन आहे तो थोडासा घट्ट आहे, त्यामुळे येथे मी मॉइश्चरायझरचा यूज केला आहे. जर तुमच्याकडे जे मेकअपमध्ये वापरतात ते ड्युरालाईन असेल तर तुम्ही ते यूज करू शकता फाउंडेशनला पातळ करण्यासाठी. इथे मी मॉइश्चरायझरचा यूज केला आहे, त्याच्याने सुद्धा आपला मेकअप एकदम फ्लॉलेस होतो. आणि येथे मी ब्युटी ब्लेंडरने तो छान प्रकारे ब्लेंड करत आहे. मेकअपचं ब्लेंडिंग आहे ते खूप इम्पॉर्टंट आहे. फाउंडेशन लावल्यावर आपल्याला ब्लेंडिंग आहे ते खूप स्मूथ ब्लेंडिंग करायचं आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये बघत आहात की ज्याप्रमाणे मी ब्लेंडिंग केला आहे, आपला मेकअप आहे तो एकदम स्किन टेक्स्चरच्या अकॉर्डिंग व्यवस्थितपणे छान प्रकारे स्मूथली बसत आहे. अशा प्रकारे आपल्याला सॉफ्ट ब्लेंडिंग करायचं आहे. फर्स्ट मी थोड्या पार्टमध्ये फाउंडेशन लावून घेतलं आणि मग ते ब्लेंड केलं. जर आपण एकत्र पूर्ण चेहऱ्याला फाउंडेशन लावलं तर ते फाउंडेशन सुकेल आणि तिथेच त्याचे पॅच क्रिएट होतील. आपल्याला असं करायचं नाही आहे. थोडं फाउंडेशन लावून मग ते आपण ब्लेंड करायचं. त्याचप्रमाणे कानाला, मानेला, सर्वीकडे आपल्याला फाउंडेशन व्यवस्थितपणे लावून घ्यायचं आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता एकदम सॉफ्ट टेक्स्चर आलं आहे फाउंडेशन लावल्यावर. त्यानंतर मी इथे इनसाईडची लूज पावडर यूज करत आहे. लूज पावडर यूज करताना ती आधी हातावर काढून घ्यायची आणि त्यानंतर ती यूज करायची. सगळ्यात आधी मी अंडर आयला लूज पावडर लावली आहे, ज्यामुळे जे क्रीज असतात अंडरलाईनमध्ये किंवा मंकी माऊथला ते क्रीज पडत नाहीत आणि मेकअप आपला फ्लॉलेस दिसतो. आणि त्यानंतर मी पूर्ण चेहऱ्याला व्यवस्थितपणे लूज पावडरने लॉक केला आहे. जर आपण मेकअप लूज पावडरने छान प्रकारे लॉक केला तर तो लॉंग लास्टिंग होतो. त्यानंतर इथे मी माझ्या आय पॅलेटमधून ब्रशच्या हेल्पने आय मेकअप करत आहे. इथे मी पीच कलर घेतला आहे आय मेकअप करण्यासाठी. आधी मी हातावर एक्सेस डस्ट ऑफ केलं आणि त्यानंतर तुम्ही व्हिडिओमध्ये बघताय त्याप्रमाणे मी असं राऊंड ब्लेंडिंग करते आहे. आय मेकअप करताना सुद्धा ब्लेंडिंग खूप इम्पॉर्टंट आहे. इथे मी आधी कन्सिलरचा यूज केला नाही आहे, कारण मी जे फाउंडेशन आहे तेच थोडं डोळ्यांना सुद्धा लावून घेतलं होतं, त्यामुळे मी इथे कन्सिलरचा यूज करत नाही. आणि त्यानंतर ते सुद्धा मी छान लूज पावडरने आधी सेट केलं आणि मग त्याच्यावर आय मेकअप करते आहे. इथे मी फक्त एकाच शेडचा यूज केला आहे आय मेकअपसाठी. असं राऊंड ब्लेंडिंग केल्यावर आपले आय मेकअप एकदम परफेक्ट होतो. त्यानंतर जो फ्लॅट ब्रश आहे
त्याच्याने मी वॉटर लाईनच्या इथे सुद्धा थोडासा पीच कलर लावत आहे, ज्याने आपण जेव्हा काजळ लावू डोळ्याला तेव्हा ते अजून इन्हान्सिंग दिसेल. त्यानंतर इथे मी फ्लफी ब्रश घेऊन दोन्ही जे कलर आहेत ते घेऊन त्याच्याने मी मिक्स अँड मॅच करून ब्लश लावत आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये बघत आहात की मी स्माइलिंग करून ब्लश लावत आहे, ज्याच्याने आपले जे चीक्स आहेत ते थोडे वर येतात आणि म्हणजे आपल्याला समजतं की कुठून आपल्याला ब्लश लावायचं आहे. सो मी अशा प्रकारे ब्लश लावत आहे आणि ब्लशला मी छान प्रकारे ब्लेंड करत आहे अप्पर डायरेक्शनला, ज्याच्याने जो माझा फेस आहे तो एक आयडियल फेस दिसेल. त्यानंतर मी थोडं नाकाला आणि थोडं जॉला सुद्धा ब्लश लावून घेतला आहे. त्यानंतर इथे मी काजळ लावत आहे. त्यानंतर इथे मी मस्कारा अप्लाय करत आहे. मस्कारा अप्लाय करताना तुम्ही बघत आहात की मी माझा जो बोटाचा अंगठा आहे तो वर ठेवला आहे. त्यानंतर आयब्रो डिफायनिंग करत आहे. आयब्रो डिफायनिंग करताना आपल्याला स्टार्टिंगला जास्त आयब्रो डिफायनिंग नाही करायची आहे, मिडलपासून सुरुवात करायची आहे, ज्याच्याने आपले जो आयब्रो आहेत ते नॅचरल दिसतील. आणि त्यानंतर त्याच्याबरोबर ब्लेंडिंग ब्रशसुद्धा आलेला आहे, मी त्याच्यानेच ब्लेंड करत आहे. त्यानंतर मी इथे हायलायटिंग करत आहे. हायलायटिंग जे पॉईंट्स असतात तिथे हायलायटिंग केल्यावर मेकअप आपला अजून इन्हान्सिंग दिसतो. तुम्ही व्हिडिओमध्ये बघता आहात ते सर्व आपले हायलायटिंग पॉईंट्स आहेत आणि तिथे मी हायलाईट अप्लाय करत आहे. तुम्ही लिक्विड हायलायटरचा सुद्धा यूज करू शकता. मी इथे तुम्हाला सर्व मेकअप पावडर प्रोडक्ट्सने करून दाखवलं आहे, जसं की पावडर ब्लश, पावडर हायलायटर एक्सेट्रा. त्याचप्रमाणे मी इथे तुम्हाला हाताने सुद्धा मेकअप दाखवला आहे, ज्याच्याने तुमच्याकडे जर ब्रश नसेल तर तुम्ही हाताने सुद्धा मेकअप करू शकता. अशा तऱ्हेने मी इथे लिपस्टिक लावत आहे. मी इथे इनसाइडची लिक्विड लिपस्टिक घेतली आहे आणि मी थोडीशी लिपस्टिक लावून त्याला बोटाच्या मदतीने ब्लेंड करून घेतली आहे. कारण ही लिपस्टिकची शेड आहे ती डार्क आहे आणि मला खूप जास्त हेवी लुक नको आहे, त्यामुळे मी इथे बोटाच्या मदतीने ती छान प्रकारे ब्लेंड करून घेते आहे. लिक्विड असल्यामुळे ती व्यवस्थित सगळीकडे पसरते आहे. ती आपल्याला सुकण्याच्या आधीच सगळीकडे व्यवस्थित पसरवून घ्यायची आहे. त्यानंतर मी इथे संपूर्ण जो मेकअप आहे माझा तो मेकअप फिक्सरने फिक्स करत आहे. मेकअप फिक्सर का इम्पॉर्टंट आहे? कारण जर आपल्याला स्वेटिंग आली काय आली तर आपला मेकअप आहे हा हालू शकतो. मेकअप फिक्सरमध्ये अल्कोहोल असतं, त्यामुळे तो मेकअप हालत नाही. त्यानंतर माझ्याकडून एक मिस्टेक झाली होती, ती म्हणजे जेव्हा मी मस्कारा अप्लाय करत होते तेव्हा तो मस्कारा इथे वरती लागला होता. सो तो मी स्पुलीच्या मदतीने काढला, जसं तुम्ही व्हिडिओमध्ये बघत आहात. अशा तऱ्हेने माझा हा जो मेकअप आहे तो कंप्लीट झाला आहे. तुम्ही हा मेकअप पार्टी वेअर ॲज अ मेकअप म्हणून करू शकता. पार्टी मेकअप साडीवर करू शकता. तुम्ही कोणत्याही लुकमध्ये हा मेकअप करू शकता. व्हिडिओ